एवरीवन. महा TET 2021 महा TET 2021 रिव्हिजन सिरीज आहे, पार्ट 4 आहे आणि खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे, मिस नका करू. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने बनवलेला व्हिडिओ आहे आणि जे काही एक्झामशी रिलेटेड असतात तेच टॉपिक मी या रिव्हिजन सिरीजमध्ये घेतलेले आहे. आणि आधीचे जे व्हिडिओज आहे ज्यामध्ये मी ऑलरेडी एक्झामशी रिलेटेड जे काही डिस्कस केलेलं आहे रिव्हिजन सिरीज, ते बिलकुल मिस नका करू, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या आधीचे जे सोशल सायन्सचे जे व्हिडिओज आहे, EVSचे व्हिडिओज आहे, ते पण तुम्ही एकदा नक्की बघा. तर चला सुरू करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि यानंतर एक टेटशी रिलेटेड व्हिडिओ मी अपलोड करणार आहे, ज्यामध्ये क्वालिफिकेशन, सब्जेक्ट, कुठले सब्जेक्ट क्वेश्चन्स येतात, कुठल्या सब्जेक्टमधून येतात, या सर्व गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही CTET क्वालिफाईड असाल किंवा टेट क्वालिफाईड असाल किंवा BEd होऊन असाल तर तो व्हिडिओ नक्की बघा. तर चला सुरू करूया. फर्स्ट वन, वायगॉस्की आणि लँग्वेजबद्दल. ओके, वायगॉस्की, GOTSKY, वायगॉस्की अँड लँग्वेज. ओके, वायगॉस्की अँड लँग्वेज. वायगॉस्कीनी लँग्वेजबद्दल हे म्हटलेलं आहे की लँग्वेज खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, लँग्वेज काय आहे, खूप इम्पॉर्टंट आहे कुणाच्याही डेव्हलपमेंटसाठी. मीन्स लँग्वेज इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर दी डेव्हलपमेंट ऑफ एनी इंडिव्हिज्युअल. असं म्हणू शकतो की लँग्वेज खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते कोणत्याही इंडिव्हिज्युअलच्या डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे, आता लँग्वेज का बरं इम्पॉर्टंट आहे, कारण की ते कशासाठी यूज केले जाते, कम्युनिकेशनसाठी यूज केले जाते. ठीक आहे, कम्युनिकेशनसाठी यूज केले जाते. आणि कुठलाही इंडिव्हिज्युअल जेव्हापर्यंत कम्युनिकेट करू नाही शकणार वर्ल्डशी, तेव्हापर्यंत त्याचं डेव्हलपमेंट होऊ शकत नाही. म्हणून वायगॉस्कीनी लँग्वेजला खूप जास्त इम्पॉर्टन्स दिलेलं आहे इंडिव्हिज्युअलच्या डेव्हलपमेंटमध्ये. तर असं विचारलं जाऊ शकते की कुठल्या सायकोलॉजिस्टनी लँग्वेजला खूप जास्त इम्पॉर्टंट दिलं आहे इंडिव्हिज्युअलच्या डेव्हलपमेंटमध्ये, तर ते आहे वायगॉस्की. त्यानंतर नेक्स्ट आहे, हे 2 पॉईंटच लक्षात ठेवण्यालायक आहे वायगॉस्की आणि लँग्वेजबद्दल, की लँग्वेज कशासाठी आहे. सोशल इंटरॅक्शनसाठी आपण लँग्वेजला यूज करतो. लँग्वेज कम्युनिकेशनसाठी यूज होते आणि कम्युनिकेट केल्याशिवाय कुठलाच इंडिव्हिज्युअल डेव्हलप होऊ शकत नाही. म्हणून वायगॉस्कीनी लँग्वेजला एक खूप इम्पॉर्टंट प्लेस दिली आहे कुठल्याही इंडिव्हिज्युअलच्या डेव्हलपमेंटमध्ये. नेक्स्ट आहे ब्रूनर थिअरी ऑफ कॉग्नेटिव्ह लर्निंग. ब्रूनर्स थिअरी ऑफ कॉग्नेटिव्ह लर्निंग. ओके, थिअरी ऑफ कॉग्नेटिव्ह लर्निंग. तर ब्रूनर काय म्हणतो बघा, की आता बघा, ब्रूनर हे कोण होते, एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होते. कोण होते, अमेरिकन सायकोलॉजिस्ट. विचारलं जाऊ शकते की ब्रूनर कोण होते, अमेरिकन सायकोलॉजिस्ट होते. कोण होते, अमेरिकन सायकोलॉजिस्ट होते. आणि त्यांनी कुठली थिअरी दिलेली आहे, कॉग्नेटिव्ह लर्निंग थिअरी दिलेली आहे. कुठली थिअरी दिलेली आहे, कॉग्नेटिव्ह लर्निंग थिअरी यांनी दिलेली आहे. कोणी, तर ब्रूनरनी. ओके, यांनी काय सांगितलेलं आहे की 3 स्टेजेस आहे कॉग्नेटिव्ह लर्निंगचे. म्हणजे जे ब्रूनरनी थिअरी दिलेली आहे त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 3 स्टेजेस आहे कॉग्नेटिव्ह लर्निंगचे. किती स्टेजेस आहे, 3 स्टेजेस आहे कॉग्नेटिव्ह लर्निंगचे. आणि यांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सांगितलेलं आहे की कुठलीच, जसं फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो की त्यांनी काय म्हटलेलं आहे की जे 3 स्टेजेस आहे, जे फर्स्ट स्टेज जेव्हा कुठलाही चाइल्ड किंवा कुठलाही इंडिव्हिज्युअल शिकत असते आणि सेकंड स्टेजला जातो, तो फर्स्ट स्टेजला विसरू शकत नाही किंवा तो फर्स्ट स्टेजला सोडत नाही. ठीक आहे, तो विसरू शकत नाही. मीन्स फॉर एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो की जेव्हा चाइल्ड फर्स्ट स्टेजमध्ये आहे आणि फर्स्ट स्टेज कवर झाल्यानंतर तो जेव्हा सेकंड स्टेजमध्ये जातो तेव्हा काय होते की सेकंड स्टेजमध्ये गेल्यानंतर तो फर्स्ट स्टेजमध्ये जे काही शिकलेला आहे तो विसरत नाही आणि तो विसरू शकत
नाही. म्हणजे इवन दो ही इज गोईंग टू थर्ड स्टेज और सेकंड स्टेज, ही विल नेवर फॉरगेट फर्स्ट स्टेज. म्हणजे तो कधीच पहिला स्टेज जे आहे तो विसरणार नाही. ठीक आहे. त्यानंतर 3 स्टेजेस जे त्यांनी सांगितलेल्या आहे. आता कुठल्या 3 स्टेजेस आहे जे त्यांनी सांगितलेले आहे तर बघा. फर्स्ट स्टेज आहे इनॅक्टिव्ह रिप्रेझेंटेशन. इनॅक्टिव्ह रिप्रेझेंटेशन. ओके. यामध्ये इनॅक्टिव्ह रिप्रेझेंटेशन यामध्ये जे चाइल्ड आहे तो कसा शिकत असतो, फिजिकल ॲक्शन्सनी. कशाने? फिजिकल ॲक्शननी तो शिकत असतो. मीन्स आपण असं म्हणू शकतो की कुठलीही गोष्ट तो ॲक्शन करून शिकत असतो. मीन्स जेव्हा तो फिजिकली काय करतो, फिजिकली कुठली ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा तो शिकत असतो. मीन्स इनॅक्टिव्ह रिप्रेझेंटेशन. पहिल्या स्टेजमध्ये तो कुठलीही गोष्ट ॲक्शन करून शिकत असतो. तर फर्स्ट स्टेज कुठली आहे? इनॅक्टिव्ह रिप्रेझेंटेशन. नेक्स्ट आहे आयकॉनिक रिप्रेझेंटेशन. सेकंड स्टेज जे सांगितलेली आहे ते काय आहे? आयकॉनिक रिप्रेझेंटेशन. आयकॉनिक रिप्रेझेंटेशनमध्ये ही जेव्हा चाइल्ड शिकत असतो ते लक्षात ठेवा की इमेजेसनी शिकत असतो. कशाने शिकत असतो? इमेजेसनी शिकत असतो. ठीक आहे. फर्स्ट इनॅक्टिव्ह, सेकंड आयकॉनिक. फर्स्टमध्ये कशाने? फिजिकल ॲक्टिव्हिटीजनी. आणि सेकंडमध्ये जे इमेजेसमुळे कशाने? व्हिज्युअली रिप्रेझेंट करते किंवा जे तो बघत असतो त्यामुळे तो शिकत असतो. आता एक गोष्ट विसरली यामध्ये मी की जे इनॅक्टिव्ह रिप्रेझेंटेशन आहे की ते बर्थ टू 3 इयर्स आहे आणि आयकॉनिक रिप्रेझेंटेशन्स हे पहिले सांगून देते. आयकॉनिक रिप्रेझेंटेशन आहे 3 to 7 इयर्स आहे. आयकॉनिक रिप्रेझेंटेशन कधीपासून आहे? 3 to 7 इयर्स आहे. आणि जे फर्स्ट आहे दॅट इज इनॅक्टिव्ह रिप्रेझेंटेशन आहे ते बर्थ टू 3 इयर्स आहे. आणि आयकॉनिक दॅट इज 3 to 7 इयर्स आहे. किती? 3 to 7 इयर्स. नेक्स्ट आहे सिम्बॉलिक दॅट इज थर्ड वन. ब्रुनरने दिलेले 3 स्टेजेसमध्ये थर्ड वन कुठला आहे? सिम्बॉलिक. मीन्स जेव्हा पण चाइल्ड थर्ड स्टेजमध्ये येतो मीन्स 8 इयर्स अँड अबाव, 8 वर्षाच्या वर, तेव्हा तो सिम्बॉल्सने शिकतो. सिम्बॉल्स म्हणजे वर्ड, सिम्बॉल्स याच्यामुळे तो शिकत असतो. तर याला कुठली स्टेज म्हटलेली आहे? सिम्बॉलिक स्टेज म्हटलेली आहे. मी आणखी एकदा रिपीट करते बघा. ब्रुनर कोण होते? एक अमेरिकन सायकोलॉजिस्ट होते. त्यांनी कुठली थिअरी दिलेली आहे तर त्यांनी कॉग्नेटिव्ह लर्निंगची थिअरी दिलेली आहे. त्यांनी 3 स्टेजेस सांगितलेले आहे. कुठल्या आहे 3 स्टेजेस? दॅट इज फर्स्ट इज इनॅक्टिव्ह रिप्रेझेंटेशन, सेकंड आयकॉनिक अँड थर्ड आहे सिम्बॉलिक. इनॅक्टिव्ह रिप्रेझेंटेशन बर्थ टू 3 इयर्स आहे. इथे फिजिकल ॲक्टिव्हिटीज, फर्स्टमध्ये इनॅक्टिव्हमध्ये तो फिजिकल ॲक्टिव्हिटीजमुळे शिकत असतो. आयकॉनिकमध्ये काय करत असतो तो? व्हिज्युअली शिकत असतो. आणि थर्डमध्ये सिम्बॉलिकली तो शिकत असतो. आयकॉनिक 3 to 7 इयर्स आहे आणि सिम्बॉलिक आहे 8 इयर्सपर्यंत. ओके. ब्रुनरबद्दल एवढं तुम्ही लक्षात ठेवलं तरीही सफिशियंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनी. ओके. नेक्स्ट काय आहे की नेक्स्ट टॉपिक आहे इंटेलिजन्स. ठीक आहे. कुठला आहे? इंटेलिजन्स. दॅट इज त्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे इंटेलिजन्स. ओके. नेक्स्ट टॉपिक कुठला आहे? इंटेलिजन्स. यावर एक प्रश्न येतोच. ठीक आहे. 1 मार्क कंपल्सरी असतेच. ठीक आहे. तर लक्षात घ्या आणि लक्ष द्या चांगल्याने. ठीक आहे. आता बघा इंटेलिजन्स काय आहे. ठीक आहे. हे तुम्हाला सर्व गोष्टी यामध्ये जे काही मी तुम्हाला सांगणार त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकता. ओके. तर सर्वात पहिले तर बघा इंटेलिजन्स काय आहे. इंटेलिजन्स म्हणजे अशी ॲबिलिटी असणे, एखाद्या इंडिव्हिज्युअलमध्ये अशी ॲबिलिटी असणे ज्याच्यामुळे तो कुठलीही गोष्ट एक्वायर करू शकतो. मीन्स कुठलीही गोष्ट शिकू शकतो आणि त्याला अप्लाय करू शकतो. मीन्स कुठलीही गोष्ट शिकल्यानंतर त्याला आपण कुठल्या प्रकारे अप्लाय करतो आणि ते स्किल्स आपल्यामध्ये असणे हे काय आहे? इंटेलिजन्स आहे. म्हणजे कुठलीही गोष्ट शिकणे आणि त्यानुसार त्याला अप्लाय करणे, कंडिशन्सनुसार त्या गोष्टीला आपण अप्लाय करतो, त्याला आपण इंटेलिजन्स म्हणू शकतो. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय की इंटेलिजन्स काय आहे तर
आपल्यामधली एक ॲबिलिटी असते की जेणेकरून आपण कुठलीही गोष्ट शिकू शकतो, त्या कंडिशननुसार ती गोष्ट अप्लाय करू शकतो आणि एन्व्हायरमेंटनुसार आपण ॲडजस्ट होत असतो. याला आपण काय म्हणू शकतो, इंटेलिजन्स म्हणू शकतो आणि इंटेलिजन्सशीच हे रिलेटेड आहे. आता कॅरेक्टरिस्टिक काय आहे, काय कॅरेक्टरिस्टिक्स, कॅरेक्टरिस्टिक्स ठीक आहे. कॅरेक्टरिस्टिक्स कुठले आहे इंटेलिजन्सचे, तर सर्वात आधी आपण असं म्हणू शकतो, आपल्यामध्ये जे कॅपॅसिटी असणे, कुठलीही गोष्ट एक्सपिरियन्स केल्यानंतर, आजपर्यंत आपण लाईफमध्ये खूप काही गोष्टी काय केलेल्या आहे, एक्सपिरियन्स केल्या आहे. एक्सपिरियन्सनुसार शिकणे मीन्स टू लर्न थ्रू एक्सपिरियन्सेस म्हणू शकतो, टू लर्न फ्रॉम एक्सपिरियन्स किंवा टू लर्न थ्रू एक्सपिरियन्स. ठीक आहे, टू लर्न थ्रू एक्सपिरियन्स, टू लर्न थ्रू एक्सपिरियन्स. नेक्स्ट आहे ॲबिलिटी टू अडॅप्ट अँड लर्न. ॲबिलिटी असणे आपल्यामध्ये, ॲबिलिटी टू अडॅप्ट अँड लर्न, अडॅप्ट अँड लर्न. ठीक आहे, ॲबिलिटी, कुठलीही ॲबिलिटी आपल्यामध्ये जी ॲबिलिटी असणे की कुठली एन्व्हायरमेंटनुसार आपण त्या गोष्टीला अडॅप्ट करत आहोत आणि त्या गोष्टी शिकत आहोत. हे 2 झाले. त्यानंतर नेक्स्ट आहे थर्ड वन, दॅट इज ॲबिलिटीनुसार ॲडजस्ट होणे हे. आणि त्यानंतर ॲबिलिटीनुसार इंटेलिजन्स काय इंटेलिजन्समध्ये कुठल्या गोष्टी इन्वॉल्ड असतात की आपल्यामध्ये क्षमता असते, ॲबिलिटी असते, म्हणून आपण काय करू शकतो, जज करू शकतो कुठलीही गोष्ट. ठीक आहे, आणि जज केल्यानंतर ती गोष्ट का बरं झाली आहे, ठीक आहे, त्याचं रिझन, ठीक आहे, ते पण आपण शोधू शकतो. ठीक आहे, म्हणजे इंटेलिजन्स, तुमच्याकडे इंटेलिजन्स असेल किंवा तुम्ही इंटेलिजंट नाही म्हणू शकत आज, पण इंटेलिजन्समुळे हे कॅरेक्टरिस्टिक आहे इंटेलिजन्सचे की जे माणूस एन्व्हायरमेंटनुसार ॲडजस्ट होतो, ॲबिलिटी असते त्यामध्ये एन्व्हायरमेंटनुसार ॲडजस्ट व्हायची. त्यानंतर दुसरी गोष्ट, तो शिकत असतो एक्सपिरियन्सेसनी. त्यानंतर आता कुठलीही गोष्ट आपल्यासमोर होत असेल तर त्याला जज करणे, ठीक आहे, की ती गोष्ट बरोबर आहे की नाही. ठीक आहे, आणि बरोबर असेल तर का बरं आणि नसेल तर का बरं, त्याचं रिझन. ओके, ही एक गोष्ट आहे. त्यानंतर जी इंटेलिजन्स असते त्यामध्ये एक गोष्ट इन्वॉल्ड असते की त्यांच्यामध्ये अंडरस्टँडिंग खूप असते, अंडरस्टँडिंग. ठीक आहे, अंडरस्टँडिंग, कुठलीही गोष्ट समजून घेणे, हे एक त्याचं कॅरेक्टरिस्टिक आहे. तुम्ही हे इंटेलिजन्स असेल तुमच्यामध्ये तर डेफिनेटली तुम्ही कुठलीही गोष्ट समजून घेऊ शकता. हे काय आहे, कॅरेक्टरिस्टिक्स होते कशाचे, इंटेलिजन्सचे. तर सर्वात बघा, पहिले मी काय सांगितलेलं आहे की कुठलीही गोष्ट एक्सपिरियन्सनुसार काय करणे, लर्न करणे. त्यानंतर ॲबिलिटीनुसार आपल्या कुठलीही गोष्ट अडॅप्ट करणे आणि आपल्या लाईफमध्ये काय करणे, कुठलीही गोष्ट शिकल्यानंतर त्यानुसार वागणे. एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट होणे, कुठलीही गोष्ट जज करणे आणि ती जज केल्यानंतर त्याचं रिझन शोधणे आणि कुठलीही गोष्टीला समजून घेणे, अंडरस्टँड करणे. याला आपण काय म्हणू शकतो, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ इंटेलिजन्स म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचं आहे की IQ, दॅट इज इंटेलिजन्स क्वोशंट. काय आहे हे बघा, 1 मार्कसाठी आलेलं होतं, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. व्हॉट इज IQ? IQ इज इक्वल टू मेंटल एज. IQ इज इक्वल टू मेंटल एज अपॉन chronological age. Mental age upon chronological age multiplied by 100. This is the formula of IQ. IQचा फॉर्म्युला काय आहे, मेंटल एज अपॉन chronological age multiplied by 100. This is called as IQ. ठीक आहे, आता हे IQ हे ॲब्रिव्हिएशन कुणी सांगितलेलं आहे किंवा कुणी कॉइन केलेलं आहे, तर विलियम स्टर्न. एक मिनिट, हे जे ॲब्रिव्हिएशन आहे कुठलं, IQ. ओके,
IQ मेंटल एज आपण क्रोनॉलॉजिकल एज मल्टिप्लाइड बाय 100 आहे. पण हे जे IQ आहे हे ॲब्रिव्हिएशन कुणी सांगितलेलं आहे किंवा कुणी कॉइन केलेलं आहे, दॅट इज हे हू इज दॅट इज विलियम IQ विलियम स्टर्न. ओके, हे यांनी सांगितलेलं ॲब्रिव्हिएशन आहे. लक्षात घ्या की विचारलं जाऊ शकते की कोणी कॉइन केलेलं आहे. सर्वात आधी ते विलियम स्टर्न यांनी IQ हे ॲब्रिव्हिएशन सांगितलेलं आहे. आणि या फॉर्म्युलाला रिवाईज कोणी केलेलं आहे, तर टर्मन यांनी रिवाईज केलेलं आहे. दॅट IQ इज इक्वल टू मेंटल एज अपॉन क्रोनॉलॉजिकल एज. IQ कोणी सांगितलेलं आहे, विलियम स्टर्न. आणि टर्मन यांनी काय केलेलं आहे, जो फॉर्म्युला दिलेला आहे IQचा मेंटल एज अपॉन क्रोनॉलॉजिकल एज, त्याला काय केलेलं आहे, रिवाईज केलेलं आहे. तर आता बघा की व्हेरी सोपं म्हणजे जे IQ टेबल आहे किंवा इंटेलिजन्स क्वोशंट आहे, क्लासिफिकेशन आहे, टाईप्स आहे त्याचे. तर डल मुलगा कुठल्या याच्यामध्ये येतो, इंटेलिजंट मुलगा कुठल्या याच्यामध्ये येतो. तर तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की जीनियस कशामध्ये येतं. जीनियसची जी IQ लेवल असते जीनियसची ती किती असते, 140 अँड अबाव असते. किती असते, 140 अँड अबाव. लक्षात घ्या की जे जीनियस पर्सन असते त्यांची जी IQ लेवल असते ती किती असते, 140 अँड अबाव. आणि सुपिरियर आणि ॲव्हरेजची पण लक्षात ठेवा. सुपिरियर ते आहे 120 to 129 आणि ॲव्हरेजची किती असते, नॉर्मल म्हणू शकता किंवा ॲव्हरेज म्हणू शकता. नॉर्मलचं तुम्ही लक्षात ठेवा 90 to 109. ठीक आहे, हे 3 लक्षात ठेवा. जीनियसची 140, सुपिरियरची 120 to 129 आणि ॲव्हरेज जे नॉर्मल असतात नॉर्मल त्यांची IQ लेवल किती असते, 90 to 109. ओके, तर हे लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टेजेस ऑफ लँग्वेज ॲक्विजिशन. किंवा आपण पहिले काय बघूया, लँग्वेज आणि थॉट हा नेक्स्ट टॉपिक आहे. दॅट इज लँग्वेज अँड थॉट. लँग्वेज अँड थॉट. ओके, लँग्वेज अँड थॉट. तर लँग्वेज अँड थॉटमध्ये काय काय येते बघा. तर सगळ्यात पहिले जे फॅक्टर्स इन्फ्लुएन्स करतात लँग्वेज डेव्हलपमेंटला, कुठले फॅक्टर्समुळे आपले जे लँग्वेज डेव्हलपमेंट होत असते असं म्हणू शकतो. किंवा आपल्यामध्ये जे भाषेचा विकास होत असतो तो कशा प्रकारे होऊ शकतो किंवा कुठले घटक त्याच्यावर प्रभाव टाकतात. ठीक आहे, तर सर्वात आधी आहे सोशल फॅक्टर. सोशल फॅक्टरमुळे लँग्वेज डेव्हलप होते. एज्युकेशनल फॅक्टर. ओके, आणि लास्ट आहे बायोलॉजिकल फॅक्टर. लास्ट काय आहे, बायोलॉजिकल फॅक्टर. ओके, हे लक्षात ठेवा की या 3 महत्त्वाचे घटक आहे ज्याच्यामुळे आपली भाषा काय होते, विकसित होते. एक आहे सोशल, एक आहे एज्युकेशनल आणि थर्ड आहे बायोलॉजिकल फॅक्टर. तर यामध्ये फक्त तुम्हाला एवढं लक्षात स्टेजेस ऑफ लँग्वेज ॲक्विजिशन कशामध्ये येते, स्टेजेस ऑफ लँग्वेज ॲक्विजिशन. ठीक आहे, तर असं आहे. ओके, आहे ॲक्विजिशन. तर यामध्ये सर्वात आधी कुईंग येते, COING. कुईंग हे किती हफ्त्यापर्यंत असते, 6 वीक्सपर्यंत. लक्षात ठेवा, कारण फिल इन द ब्लँक मॅच दी पेअरमध्ये येऊ शकते. कुईंग किती वेळसाठी, 6 हफ्त्यासाठी. त्यानंतर बॅबलिंग BABBLING बॅबलिंग 6 months. त्याला आपण बडबडणे म्हणू शकतो. असंच एक शब्द जसं बडबड असे वगैरे करतात मुलं, ते बॅबलिंग. मग वन वर्ड स्टेज कुठलेही मुलं एक शब्द 1 वर्षापर्यंत जेव्हा ते 1 वर्षाचे होतात तेव्हा एक शब्द बोलायला ते सुरुवात करतात. त्यानंतर टू वर्ड स्टेज कधीपासून अराउंड 18 months म्हणजे जे 18 महिन्याचे होते तेव्हा. त्यानंतर आणि लॉंगर अटरन्स. नेक्स्ट आहे लॉंगर
अटरन्स. लॉंगर अटरन्स म्हणजे एक सेंटेन्स बोलायला सुरुवात करते, तर ते आहे 2 ते 4 वर्षाच्या मधात. ठीक आहे, त्याची चांगली बोलायला सुरुवात होत असते. तर कुईंग कितीपर्यंत? 6 हफ्त्यापर्यंत. बॅबलिंग आहे, बडबड करणे ज्याला म्हणू शकतो, 6 महिन्यापर्यंत. मग एक शब्द कधी 1 वर्षापर्यंत ते एक शब्द बोलायला लागतात. 1-2 शब्द 18 महिन्यापर्यंत. आणि हे एक सेंटेन्स ते कधीपर्यंत? 2 ते 4 वर्षाच्या मधात बोलायला शिकतात. ठीक आहे. त्यानंतर बघा की चॉम्स्की वगैरेबद्दल आहे, तर त्याबद्दल जे आपलं महा TETमध्ये आहे ते कधी विचारलं गेलं आहे नाही, म्हणून मी काही घेतलेलं नाही आहे. आणि चॉम्स्कीबद्दल जे CBSE CTETचे बुक्स आहे, CTETचे बुक्स पण म्हणू शकतो, आणि CTETचे जे सिलेबस आहे त्यामध्ये विचारलं गेलं आहे, तर ते काय आहे? इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, काय आहे? इम्पॉर्टंट आहे, तर ते तुम्ही लक्षात घेऊ शकता. CTETसाठी ठीक आहे, पण जे महा TETसाठी चॉम्स्की बिलकुल इम्पॉर्टंट नाही आहे, मला असं पर्सनली वाटते, कारण मी आतापर्यंत त्यांच्याबद्दलचं क्वेश्चन बघितलेलं नाही आहे. एखादी क्वेश्चन असेल पण नाहीच आहे. ठीक आहे. आता क्लासिकल कंडिशनिंग कोणी दिलेलं आहे? क्लासिकल कंडिशनिंग, क्लासिकल कंडिशनिंग थिअरी कोणी दिलेली आहे? पॅव्लोवनी दिलेली आहे. कोणी दिलेली आहे? पॅव्लोव यांनी दिलेली आहे. V आहे. ओके, पॅव्लोव यांनी दिलेली आहे. इम्पॉर्टंट आहे. माझी फॉलोइंगमध्ये विचारलं जाऊ शकते की जे क्लासिकल कंडिशनिंग थिअरी आहे ती कोणी दिलेली आहे? तर पॅव्लोवनी दिलेली आहे. आणि यांनी एक्सपेरिमेंट कशावर केला होता? डॉगवर यांनी एक्सपेरिमेंट केलेला आहे. कशावर एक्सपेरिमेंट केलेला आहे? डॉगवर एक्सपेरिमेंट केलेला आहे. त्यानंतर BF स्किनर. तुम्हाला बघा एक्झाममध्ये असं विचारलं जाते की माझी फॉलोइंग की कोणी कुठल्या याच्यावर एक्सपेरिमेंट केलेला आहे, तर जसं पॅव्लोव यांनी कशावर केलेलं आहे? डॉगवर आहे. तसं स्किनरनी पण काय ऑपरेंट कंडिशनिंग. स्किनर यांनी कुठली थिअरी दिलेली आहे? हे ऑपरेंट कंडिशनिंग थिअरी. ऑपरेंट कंडिशनिंग ओके, ऑपरेंट कंडिशनिंग थिअरी दिलेली आहे. आणि यामध्ये यांनी कशावर एक्सपेरिमेंट केलं होतं? तर यांनी एक्सपेरिमेंट केलेलं होतं रॅटवर. कशावर एक्सपेरिमेंट केलेलं होतं? रॅटवर यांनी एक्सपेरिमेंट केलेलं होतं. तर या लक्षात ठेवा की कोणी स्किनर यांनी कशावर एक्सपेरिमेंट केलं होतं. तुम्ही असं लक्षात ठेवू शकता. मी नेहमी अशी लक्षात ठेवत असते की स्किनर आपण कन्फ्यूज होत असतो की कुठे कोणी कशावर एक्सपेरिमेंट केलेलं आहे. तर स्किनर R जे लास्ट आहे ते R काय आहे? रॅट यावर त्यांनी एक्सपेरिमेंट केलेला आहे. त्यानंतर ट्रायल अँड एरर. एक मिनिट. ट्रायल अँड एरर. ओके, ट्रायल अँड एरर थिअरी कोणी दिलेली आहे? थॉर्नडाइक यांनी दिलेली आहे. कोणी दिलेली आहे? थॉर्नडाइक यांनी ट्रायल अँड एरर ही थिअरी दिलेली आहे. आणि यांनी कशावर एक्सपेरिमेंट केलेलं आहे? कॅटवर एक्सपेरिमेंट केलेलं आहे. थॉर्नडाइकनी कॅटवर, मग त्यानंतर स्किनरनी कशावर केलेलं आहे? स्किनरनी रॅटवर, आणि त्यानंतर पॅव्लोव यांनी कशावर केलेलं आहे? डॉगवर एक्सपेरिमेंट केलेलं आहे. तर लक्षात ठेवा हे तिन्ही गोष्टी की थॉर्नडाइक कॅट, स्किनर रॅट आणि पॅव्लोव यांनी कशावर केलेलं आहे? डॉगवर एक्सपेरिमेंट केलेला आहे. ठीक आहे. या थिअरीबद्दल विचारलेलं तर नाही आहे, तुम्हाला लक्षात ठेवायची गरज नाही. जे मी सांगत आहे फक्त तेवढं लक्षात ठेवा, तेवढं सफिशियंट आहे. आणि मला असं वाटते पर्सनली की तेवढं केलं तरी तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता. ओके, आणि जे राहिलं आहे की जे काय म्हणू शकतो आपण त्याला, डेफिनेशन्स जे विचारल्या जातात, तर ते मी उद्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये कवर करून घेईल की कुठल्या सायकोलॉजिस्टने कुठलं हे दिलेलं आहे, काय आपल्या डेफिनेशन दिलेलं आहे, तर ते तुम्ही इझिली करू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहिलं एकच गोष्ट, जे न्यू एज्युकेशनल हे आलेलं आहे, काय म्हणतो त्याला, न्यू एज्युकेशनल फ्रेमवर्क म्हणू शकतो त्याला. तर ते जे काही चेंजेस झाले आहे, पहिले NCF 2005 होतं,
आणि त्यानंतर जे आता चेंज झालेलं आहे त्याच्याविषयी तुम्ही अगर वाचत असाल तर खूपच चांगलं आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की त्यावर मी एक छोटासा व्हिडिओ बनवावं, तर ते पण मी बनवून घेईल. फक्त तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा की त्यावर तुम्हाला एक छोटासा व्हिडिओ पाहिजे आहे. तर ठीक आहे. आणि राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2009 हे सर्व तर काही इम्पॉर्टंट नाहीच आहे, कारण विचारलेलं पण नाही आहे. ठीक आहे. तर आजसाठी एवढं तर सफिशियंट आहे. काही राहिलं तर ते आपण उद्या करूच. ठीक आहे, कारण काही विचारलं जातं नाही यानंतर. आणि ऑल दी बेस्ट. एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहे आणि सिरियसली अभ्यास करा आणि जितकं होऊ शकते अभ्यासावर फोकस करा. 2 दिवस राहिलेले आहे आणि संडेला तुमची एक्झाम आहे. त्यासाठी ऑल दी बेस्ट. ओके, थँक्यू.